एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत एरा सेक्शन नंबर 31. तर पहिल्यांदा एरो डाऊन करून घ्या. त्याच्या खाली सगळे कंटेंट येतील. इंट्रोडक्शन टू सेशन हे ग्रीन करून घ्या. Hello and welcome. त्यानंतर सगळे एरो डाऊन करत जावा. Now that we have explored the basics, let us त्यानंतर आहे टेस्ट युअर great नॉलेज. job so far. Everyone, let's take a moment. त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 1 आहे. स्टार्ट करून घ्या. यात 5 क्वेश्चन्स आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे डॅश डॅश टॅब विल हेल्प यू अप्लाय फाईल कलर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे यू कॅन कलर दिस शेप. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन कॉपी पेस्ट ऑप्शन फाईल. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा हाऊ मेनी टेप्स ऑफ स्लाइड. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन यू वॉन्ट टू अरेंज द टेक्स्ट. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पाय ते तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर एरो डाऊन करत जावा. तसेच Fantastic progress so far. Great job so far. Attention everyone. त्यानंतर आहे टेस्ट युअर नॉलेज. त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 2 आहे. स्टार्ट करून घ्या. यात 10 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे हाऊ यू विल सर्च आयकॉन. त्या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन यू हॅव टू इन्सर्ट पिक्चर इन युअर प्रेझेंटेशन. या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन हाऊ यू विल इन्सर्ट द शेप. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन फ्रॉम विच टॅब विल यू इन्सर्ट. याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन यू कॅन इन्सर्ट अ शेप. त्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे सहावा क्वेश्चन चेंजिंग द कलर आयकॉन ऑप्शन. त्या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे सातवा क्वेश्चन यू कॅन इन्सर्ट अ टेक्स्ट बॉक्स. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे आठवा क्वेश्चन यू हॅव इन्सर्ट द टेबल. या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर पुढचा आहे नववा क्वेश्चन टू ॲड अ पिक्चर इन युअर प्रेझेंटेशन. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन हाऊ कॅन यू चेंज द सेल मार्जिन. तर ह्याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. इथे तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर तसेच एरो डाऊन करत जावा. इथे आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 3 आहे. स्टार्ट करून घ्या. इथे 2 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे इलियन द मेन फंक्शन. त्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग सर्व्हिस. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. त्यानंतर एरो डाऊन करत जावा. त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 4 आहे. स्टार्ट करून घ्या. यात 2 क्वेश्चन आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे हाऊ डज हेल्प ऑटोमॅटिक. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन व्हॉट इज द प्रायमरीली. त्या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. इथे तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर आहे सिम्युलेशन क्वेश्चन. त्याच्यावर क्लिक करा. स्टार्ट करून घ्या. यात 5 क्वेश्चन्स आहेत. ॲड वन ब्लँक स्लाइड युझिंग अ स्लाइड ग्रुप इन होम टॅब. तर स्टार्ट करून घ्या. होम टॅब मधून ब्लँक स्लाइड घ्यायचा आहे. इथे न्यू स्लाइड ऑप्शनवर क्लिक करा. इथे ब्लँक स्लाइडवर क्लिक करा
आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन. तर यू मेकिंग प्रेझेंटेशन पार्टनर टू बिझनेस प्रपोजल अँड यू हॅव ॲड अ पिक्चर बिझनेस प्रपोजल मेक युअर प्रेझेंटेशन विजिबल. तर स्टार्ट करून घ्या. तर आपल्याला इन्सर्ट मध्ये जायचं आहे, पिक्चर ऑप्शन मध्ये जायचं आहे. त्यातून हे बिझनेसचं क्लिक करायचं आहे. पिक्चरला इन्सर्ट करून घ्या. तुमचं क्वेश्चन आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन. नाव यू आर वर्किंग प्रेझेंटेशन यू वॉन्ट टू चेंज द फॉन्ट कलर सिलेक्ट टेक्स्ट बिझनेस प्रपोजल स्टँडर्ड ब्ल्यू कलर. तर स्टार्ट करून घ्या. ते सिलेक्ट आहे ऑलरेडी वर्डला. तर आपल्याला इथं फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊन जर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कलर द्यायचा आहे ब्ल्यू कलर. ओके करून घ्या. आन्सर सबमिट झाल्यानंतर त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे. सो यू हॅव ॲड आयकॉन बिझनेस हँडशेक. तर स्टार्ट करून घ्या. तर हँडशेकचं आयकॉन घ्यायचं आहे. इन्सर्टमध्ये जावा. त्यानंतर आयकॉन ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर इथे बिझनेसवर क्लिक करा. इथे आहे हँडशेक ऑप्शन, याच्यावर क्लिक करा आणि इन्सर्ट करून घ्या. आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर पुढचा आहे पाचवा क्वेश्चन. सो इन्सर्ट डेट अँड टाइम इन द स्लाइड. तर स्टार्ट करून घ्या. इन्सर्ट ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर डेट अँड टाइम अप्लाय करायचं आपल्याला. ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं टेक्स्ट ग्रुपमधून. त्यानंतर तिथे डेट अँड टाइम या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर अप्लाय ह्याच्यात क्लिक करा. त्यानंतर अप्लाय टू ऑल करा. आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. इथे तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर आहे सेल्फ पाथ लर्निंग, त्याच्यावर क्लिक करा. प्रोसीड करून घ्या. यात 5 क्वेश्चन्स आहेत. स्टार्ट करून घ्या. तर पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द फंक्शन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर टेक अ लुक ॲट द इमेज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पुढचं क्वेश्चन व्हॉट इज द प्रायमरीली फंक्शन. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर पुढचा आहे डॅश डॅश टॅब विल हेल्प यू. तर या क्वेश्चनचं आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर पुढचं क्वेश्चन यू कॅनॉट एंटर अ टेक्स्ट फॉर्मॅट इट. त्या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन करा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन. या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा स्कोअर पहा. स्कोअर डिटेलमध्ये जाऊन इथे पहा तुमचा स्कोअर. त्यानंतर आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करून घ्या. यात 5 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे सिलेक्ट द टेक्स्ट प्रोफाइल अँड मेक इट अलिजन सेंटर. तर स्टार्ट करून घ्या. प्रोफाइल या वर्डला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट करून त्याला पॅराग्राफ ग्रुपमधून सेंटर ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर सबमिट करून घ्या. सेम प्रोसेस अजून एकदा करा. प्रोफाइल याला सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर पॅराग्राफ ग्रुपमधून सेंटर करून घ्या. सबमिट करून पहा. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन सिलेक्ट द टेक्स्ट बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अलिजन राईट. तर स्टार्ट करून घ्या. बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर येत आहेत वर्ड, ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथून आपल्याला राईट करून घ्यायचे अलिजन पॅराग्राफ ग्रुपमधून सिलेक्ट करा. त्यानंतर सबमिट करून पहा. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन सिलेक्ट द कम्प्लीट टेक्स्ट ॲडोबी फोटोशॉप अँड मेक अ टेक्स्ट बोल्ड. तर स्टार्ट करून घ्या. ॲडोबी फोटोशॉप इथं आहे त्या वर्डला सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर बोल्ड अप्लाय करा फॉन्ट ग्रुपमधून. सबमिट करा. सेम प्रोसेस करा अजून एकदा तसेच.
Adobe Photoshopला सिलेक्ट करा. फॉन्ट ग्रुपमधून बोल्ड द्या. आन्सर सबमिट करा. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन. सिलेक्ट द टेक्स्ट मोहित पूर्ण अँड चेंज द फॉन्ट साईज. तर स्टार्ट करून घ्या. फॉन्ट नेम आणि साईज चेंज करायचा आहे तर सिलेक्ट करून घ्या इथं मोहित पूर्णाला. त्यानंतर इथे फॉन्ट नेम ऑप्शनवर क्लिक करा. इथे आहे बघा कॅलिबरी अप्लाय करून घ्या. त्यानंतर आहे इथं फॉन्ट साईज 36 अप्लाय करून घ्या. त्यानंतर आन्सर सबमिट करा. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ ब्लँक स्लाइड. तर स्टार्ट करून घ्या. ब्लँक स्लाइड घ्यायचा आपल्याला. न्यू स्लाइड क्लिक करा. त्यानंतर ब्लँक स्लाइडवर क्लिक करा. सबमिट करून घ्या. अशा प्रकारे 5 क्वेश्चन संपलेले आहेत. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. टेस्ट करून घ्या. हा इथे तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर आहे तर सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करून घ्या. त्यात आहे तर 10 क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे रोहन इज अ क्लास 10 स्टुडंट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन ईशा इज अ व्हिडिओ एडिटर. या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन मिताली इज अ प्लॅनिंग. या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन विच स्टेटमेंट बेस्ट एक्सप्लेन. या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन अंजली इज अ प्लेइंग अ गेम. या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड आणि फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन अ स्टार्टअप कंपनी वाट्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड आणि फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन विच फ्युचर डिस्क्राईब इंटरॅक्टिव्ह. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 8वा क्वेश्चन डिलिव्हरी ड्रॉन प्लेइंग ओव्हर. या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड आणि फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला आणि तिसरा ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे अर्जुन इज अटेंडिंग ऑनलाईन क्लास. या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. काय ते तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर इथे होमवर्क आणि MSAT बुकला ग्रीन करून घ्या. ग्रीन झाल्यानंतर इथे सगळे ग्रीन झाल्यानंतर तुमचं सेशन कंप्लीट आहे का नाही बघून घ्या. इथे ग्रीन पट्टी आलं असेल तर तुमचं सेशन कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या. धन्यवाद.